नमस्ते सर्वांना, चेतना फॅशन टेलमध्ये सर्वांचं स्वागत। इथे मी एक आज शॉपिंग बॅग बनवत आहे। तर तिचा मेजरमेंट आहे 29 बाय 16 इंच। 29 बाय 16 इंचचं हे कापड मी क्विल्टिंग करून घेतलेलं आहे। आणि आता इथे मी 3-3 इंचावर मी मार्किंग करून एक पट्टी काढत आहे। 3 इंचाची पट्टी कट करत आहे। तिथे फ्रंटचे अशी झिप लावणार आहे, फ्रंट पॉकेट असणार आहे हे। फ्रंटची झिप लावून झालेली आहे। इथे आता बेल्ट लावणार आहे। बेल्ट लावून झाले आता इथे वरची दुसरी झिप लावत आहे। तिथं झिप सोबत मी अस्तरी जोडत आहे, जे की फ्रंट पॉकेटचं असणार आहे ते अस्तर। दाबटीप घ्यायची आहे याच्यावर। हे जे फ्रंट पॉकेट लावले तिथे आपल्याला ते फोल्ड करून घ्यायचे। अशा पद्धतीने हे पॉकेट आपल्या तिथं तयार झालेलं आहे। पाहू शकता इथे। त्यानंतर राहिलेली झिपची दुसरा पीस आहे तो लावत आहे दुसऱ्या साईडला। त्यानंतर वरती पाइपिंगसाठी एक पट्टी लावत आहे। इथे दाब स्टिच झाल्यानंतर आतल्या साईडने ती पट्टी फोल्ड करून शिवून घ्यायची आहे। फिनिशिंग चांगलं येतं त्याच्याने। त्यानंतर इथं झिप लावून घेत आहे। इथे दोन्ही साईड शिवून घ्यायचे आहेत। इकडे एक्स्ट्राचा कपडा जरा कट करून घ्यायचा आपलं तर राहिलेला। त्यानंतर खाली कोपरे जे आहेत ते आपल्याला 2-2 इंचाचे मार्किंग करून घ्यायचं आहे। तो बॉक्स आपल्याला कट करून घ्यायचे दोन्ही साईडचे। आता त्याची फोल्ड करून त्यावर मी मार्किंग घेत आहे। अगदी बॅग ही सोप्या पद्धतीने शिवून होते आणि तेही एका पीसमध्ये, कुठे जोड नाही, काही नाही। सिंपल आणि सोपी अशी बॅग आहे ही। दिसायलाही सुंदर आहे। आता बॅग आपण उलटून पाहू शकतो। अशा पद्धतीने बॅग आपली तयार झालेली आहे। याचा बेस ही चांगला तयार झालेला आहे।
खूपच सुंदर झाली बॅग ही. मला बॅग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं सबस्क्राईब करा. इथे पॉकेट बघू शकता आपण, आतून किती साईज मोठी आहे बॅगेची. खूप सुंदर बॅग झालेली आहे. माझ्या चॅनलला व्हिजिट दिल्याबद्दल थँक्यू. धन्यवाद.